नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारामध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण विस्मरणात चाललेले, खास करून रुखवतात केले जाणारे वळवटाच्या 12 खिरींचे प्रकार पाहणार आहोत। ते प्रकार म्हणजे गवले, बोटवे, फणुल्या, लवंग, कड्या, मालत्या, सुरगुंडे, बिया, मणी, चिंचमोर, फुलं आणि नखुल्या हे 12 प्रकार पाहणार आहोत। मंडळी, वळवटांचे अनेक प्रकार आहेत, त्यातील मला हे माहीत असलेले 12 प्रकार करणार आहोत। पहा मंडळी, वळवटाचे हे मणी वाळल्यावरही छान ओवले जात आहेत, असे आरपार होल झाले आहे। मंडळी, ह्या 12 खिरींचे प्रकार पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पूर्वीच्या बायका हे वळवट रुखवतासाठी करायच्या। मंडळी, वळवटाचे साहित्य कमी खर्चिक असले तरी हे वळवट करायला किचकट आणि वेळखाऊ असले तरीही यातून पूर्वीच्या बायका किती सुगरण आणि कलात्मक आहे हे कळायचे। वळवट करण्यासाठी 1 वाटी बारीक रव्यामध्ये 1 पळी साजूक तुपाचे मोहन घालायचे। चिमूटभर मीठ घालून आवश्यकतेनुसार दूध घालून हे पीठ मळून घ्यायचे। हे पीठ थोडेसे घट्ट मळायचे। रवा फुलून येण्यासाठी हे पीठ पसरून त्यात बोटाने खड्डे करून वरून थोडेसे दूध घालायचे। आता हे पीठ 2-3 तासासाठी झाकून ठेवायचे। 2-3 तासानंतर हे पीठ छान मुरलेले असते। आता हे रव्याचे पीठ थोडे थोडे करून मिक्सरमध्ये 1 मिनिट छान फिरवून घ्यायचे। त्यामुळे हे पीठ छान मऊ मुलायम होते। आता या भिजवलेल्या पिठापैकी वाटीभरच पीठ मी घेणार आहे। त्यापैकी अर्धी वाटी पिठामध्ये पिवळा रंग येण्यासाठी केशराचे दूध घातले आहे। मंडळी, आपण वळवटाच्या सोप्या प्रकाराने सुरुवात करू। आता या पिठातील छोटासा उंडा घेऊन तो हातावर छान मळून घ्यायचा। मंडळी, वळवटाचा पहिला प्रकार गवले कसा करायचे ते पाहू। डाव्या हातात वळवटाचे पीठ घेऊन ते हातावर छान मळून डाव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीच्या साहाय्याने हातातील उंड्यास बारीक तार आणायची, तर उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीने ही तार तोडत गवले करायचे। हे गवले ओले असताना जरी जाड वाटले तरी ते वाळल्यावर अतिशय नाजूक आणि बारीक गवले होतात। सरावाने गवले करण्याचा स्पीड आपोआप वाढतो। अशा प्रकारे हे गवले करून हे गवले 1-2 दिवस छान वाळवून घ्यायचे। हे गवले वर्षभर छान टिकते। मंडळी, पूर्वी लग्नात, शुभकार्यात, मुंजीमध्ये, रुखवतासाठी तसेच डोहाळ जेवणात वळवटाचे हे प्रकार आवर्जून केले जायचे। यातून स्त्रिया किती सुगरण आणि कल्पक आहेत हे कळायचे। आता पूर्वीसारखे घरोघरी वळवट केले जात नाही। आता हे बाजारात विकत मिळू लागले आहे, त्यामुळे रुखवताला पूर्वी इतके महत्त्व राहिले नाही। आता वळवटाचा दुसरा प्रकार बोटवे किंवा बोटुळे कसे करायचे ते पाहू। मंडळी, गवल्याप्रमाणेच बोटवेही केले जातात। या दोन्हीतील फरक म्हणजे गवले हे बारीक आणि पातळ असतात, तर बोटवे हे तांदळाच्या दाण्याप्रमाणे बुटके आणि थोडेसे जाडसर असतात। गवल्याप्रमाणेच अंगठा आणि तर्जनीच्या साहाय्याने उंड्याची पातळ तार करायची। ही तार तोडून हाताने थोडीशी जाडसर करून तांदळाच्या दाण्याप्रमाणे हे बोटवे तयार करायचे। मंडळी, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। याप्रमाणे बोटवे तयार करायचे। आता वळवटाचा तिसरा प्रकार नखुल्या कशा करायचे ते पाहू। नखुल्या करण्यासाठी उंड्यातील अगदी छोटीशी लोई तोडून अंगठा आणि तर्जनीच्या साहाय्याने ती चपटी करून त्यात नखाने दाब द्यायचा। अशा प्रकारे नखुल्या तयार करायच्या। परत एकदा पहा, लोई छोटीशी तोडायची, ती गोल करून चपटी करायची आणि त्यामध्ये नखाने दाब द्यायचा किंवा नख रुतवायचे। वळवटाचा तिसरा प्रकार नखुल्या आपण पाहिला। मंडळी, पूर्वीच्या काळी मनोरंजनाची फारशी साधने उपलब्ध नव्हती। आषाढी पूर्वीच्या बायका मे महिन्याच्या सुट्टीत वळवटाचे प्रकार करायच्या। त्यामुळे बायका, मैत्रिणी, शेजारीण एकत्र येऊन असे वळवटाचे प्रकार करायच्या। मंडळी, मीही माझ्या आईबरोबर लहानपणी असे वळवटाचे प्रकार केले आहेत। आता असे दिवस राहिले नाहीत। मंडळी, वळवटाचा चौथा प्रकार फणुल्या किंवा कंगोल्या कशा करायचे ते पाहू। फणुल्या किंवा कंगोल्या करण्यासाठी नवीन कंगवा किंवा फणी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची।
आता रव्याच्या उंड्यातील छोटीशी लोई घेऊन ती निमुळती करून कंगव्यावर दाब देऊन हळूच ओढून घ्यायची. या लोईवर कंगव्याच्या दाताची छान डिझाईन तयार होते. परत एकदा पहा, ही लोई घ्यायची, ती कंगव्यावर दाबून बाहेर ओढून घ्यायची. अशा प्रकारे फणवल्या तयार करायच्या. मंडळी, कंगव्याच्या दातापेक्षा फणीचे दात अतिशय जवळ आणि बारीक असल्याने त्याच्या फणवल्या छान होतात. माझ्याकडे फणी नसल्याने मी कंगव्याचा वापर करून फणवल्या किंवा कंगोल्या तयार केल्या आहेत. आता वळवटाचा 5वा प्रकार मालत्या कशा करायच्या ते पाहू. मंडळी, मालत्या करणं हे अतिशय नजाकतीचे आणि हळूवार काम आहे. यासाठी रव्याच्या उंड्यातील छोटीशी लोई घेऊन अंगठ्याने ती छान वळून घ्यायची किंवा त्याची तार करायची. आता अंगठ्याच्या साहाय्याने हलकासा दाब देऊन त्याला मुरड पाडायची. सुंदर नागमोडी अशा मालत्या तयार होतात. पोळपाटाच्या ऐवजी हातावरही ह्या मालत्या छान होतात. मंडळी, मालत्या करण्यासाठी फक्त अंगठ्याचा वापर केला जातो. इतर कोणत्याही बोटाने मालत्या करता येत नाही, तशी मुरडही घालता येत नाही आणि तसा नागमोडी आकारही देता येत नाही. परत एकदा पहा, छोटीशी लोई घेऊन त्याच्या हातावर पातळ तार करायची. अंगठ्याने अलगद दाब देऊन त्याला मुरड पाडायची. अशा प्रकारे सुंदर मालत्या तयार होतात. आता वळवटाचा 6वा प्रकार फुलं कसं करायचे ते पाहू. आता उंड्यातील साबुदाण्याच्या दाण्याएवढी छोटी लोई तोडायची. ही लोई हाताने चपटी करून घ्यायची. ही लोई एखाद्या पुरीप्रमाणे पातळ करायची. आता ही छोटीशी पुरी 4 पदरी दुमडून घ्यायची. पुरीच्या जोडलेल्या भागाला पीळ दिल्यावर छान फूल तयार होते. परत एकदा पहा, ही छोटीशी लोई हातावर छान पसरून घ्यायची. त्याची ही पहिली घडी घालायची. त्यावर ही त्रिकोणी दुसरी घडी घालायची. आता ह्या मागील टोकास पकडून पीळ द्यायचा. अशा प्रकारे छान फूल तयार होते. मंडळी, माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. तसेच तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहावयास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आता वळवटाचा 7वा प्रकार चिंचमोर किंवा पक्षी कसं करायचं ते पाहू. मंडळी, रव्याच्या पिठाचा उंडा सुकल्यास त्याला दुधाचा हात लावून छान मळून घ्यायचे. आता या उंड्यातील छोटीशी लोई तोडून ती हातावर पातळ वळून त्याची छोटीशी तार करायची. आता ही तार मधोमध दुमडून त्याच्या जोडलेल्या भागाला छोटासा पीळ द्यायचा. हा चिंचमोर तयार झाला. एखाद्या चित्रामध्ये पक्षी काढतो तसा आकार तयार झाला. पुन्हा एकदा बघा, ही लोई हातावर वळून मध्यभागी दुमडून जोडणाऱ्या भागाला हलकासा पीळ द्यायचा. अशा प्रकारे वळवटाचा 7वा प्रकार चिंचमोर किंवा पक्षी तयार झाला. वळवटाचा 8वा प्रकार सुरगुंडे कसे करायचे ते पाहू. मंडळी, सुरगुंडे करण्यासाठी लांब आकारची सर किंवा काडी लागते. माझ्याकडे ती नसल्यामुळे मी तुम्हाला सुरगुंड्याचा प्रकार दाखवण्यासाठी टूथपिकच्या काडीचा उपयोग केला आहे. आता या उंड्याला थोडासा दुधाचा हात लावून तो मऊ करून त्याची सर करायची. आता ही सर ह्या टूथपिकला छान गुंडाळून घ्यायची. मंडळी, पुन्हा एकदा बघा, ही सर टूथपिकला गुंडाळून घ्यायची. ही लोई केलेली सर जर तुटत असेल तर पुन्हा एकदा दुधाचा हात लावून उंडा छान मऊ मळून घ्यायचा. अशा प्रकारे सुरगुंड तयार करून घ्यायचे. आता हे सुरगुंडे कसे काढायचे ते पाहू. सुरगुंडे थोडेसे वाळल्यावर त्याचे पुढचे टोक थोडेसे तोडायचे आणि दुसऱ्या हाताने हे सुरगुंडे अलगद पुढे सरकून या काडीतून हे सुरगुंडे बाहेर काढायचे. हा मंडळी, सुरगुंड्याला किती छान आकार आला आहे. छान वळकट्या पडल्या आहेत. आता हे सुरगुंडे छान वाळवून घ्यायचे. मंडळी, गरोदर बाईचे लाड पुरवण्यासाठी 7व्या महिन्यात 7 खिरींचे प्रकार, 9व्या महिन्यात 9 खिरीचे प्रकार करून तिला खाऊ घातले जातात. शुभ कार्यात पुरणाच्या स्वयंपाकाबरोबर अशा वळवटाच्या खिरीही केल्या जातात. आता वळवटाचा 9वा प्रकार कडे किंवा कंकण कसे करायचे ते पाहू.
आता उंड्यातील छोटी लोई तोडून आपल्याला हवी तशी लांब तार तयार करून त्याची दोन्ही टोके एकमेकास जोडायची. आपल्याला जेवढ्या आकाराचे कंकण तयार करायचे आहे तेवढ्या आकाराची लोई घेऊन ती हातावर वळून त्याची दोन्ही टोके जोडून घ्यायची. अशा प्रकारे कंकण किंवा कडी तयार होते. आता वळवाटाचा 10वा प्रकार मणी कसा करायचा ते पाहू. मणी करण्यासाठी टूथपिकच्या काडीचा उपयोग करणार आहोत. उंड्यातील छोटीशी लोई घेऊन ती लोई टूथपिकवर गुंडाळून घ्यायची. हा मणी तयार झाला. हा मणी टूथपिकच्या निमुळत्या बाजूने अलगद ओढून बाहेर काढायचा. पुन्हा एकदा पहा, छोटीशी लोई टूथपिकला गुंडाळायची. आता हा तयार झालेला मणी टूथपिकच्या निमुळत्या बाजूने बाहेर काढायचा. अशा प्रकारे वळवाटाचा 10वा प्रकार मणी तयार झाला. हे मणीचे वळवट वाळल्यावर त्याला छान होल पडले आहे. पहा मंडळी, हे मणीचे वळवट वाळल्यावर त्याच्या पडलेल्या होलातून हे मणी भराभर ओवले जाते आहे. आता वळवटाचा 11वा प्रकार लवंग कसा करायचा ते पाहू. आता रव्याच्या उंड्यातील हरभऱ्याच्या दाण्याएवढी लोई तोडून घ्यायची. त्याचा पुढचा भाग फुगीर ठेवून मागचा निमुळता करायचा. आता पुढच्या फुगीर भागास टूथपिकच्या साह्याने अधिक चिन्ह द्यायचे. पुन्हा एकदा पहा, छोटीशी लोई घेऊन त्याचा पुढचा भाग फुगीर ठेवून मागचा निमुळता ठेवायचा आणि टूथपिकच्या साह्याने अधिक चिन्ह द्यायचे. अशा प्रकारे लवंगा तयार करायच्या. वळवाटाचा 11वा प्रकार लवंगा तयार झाल्या. आता वळवाटाचा 12वा प्रकार बिया कसा करायचा ते पाहू. आता वळवाटाच्या पिठाची छोटीशी लोई घेऊन त्या हातावर छोटीशी निमुळती करून त्या लोईला चपटा आकार द्यायचा. हा आकार देताना पुढे निमुळता आणि मागे गोलाकार असावा. कलिंगड किंवा टरबूजाच्या बिया सोलल्यावर जशा दिसतात तशा ह्या वळवाटाच्या बियांना आकार द्यायचा. पुन्हा एकदा पहा, वळवाटाच्या पिठाची छोटीशी लोई घेऊन ती हातावर निमुळती करून दोन्ही बोटांच्या सहाय्याने त्याला चपटा आकार द्यायचा. त्याप्रमाणे टरबूज किंवा कलिंगडाच्या बीचा आकार तयार होतो. मंडळी, हे सर्व वळवाटाचे प्रकार हाताच्या बोटावर केले जातात. या वळवाटांना सुबक आणि सुंदर आकार दिला जातो. मंडळी, हे वळवाटाचे 12 प्रकार वाळल्यावर कसे दिसतात ते पहा. सुंदर छान होल पडलेले मणी, एकसारखे बारीक सुंदर नखांचा दाब देऊन किंवा नख टोचून केलेल्या नखुल्या, छान मुरड पाडून केलेल्या मालत्या, बारीक वळून केलेले गवले, तसेच तांदळाच्या आकाराचे बोटवे, छान पिळदार सुरगुंडे, कलिंगडाच्या बियाच्या आकाराप्रमाणे केलेल्या बिया, सुंदर व सुबक फुलं, कडे किंवा कंकण, लवंगा, कंगव्याचा आकार असलेल्या कंगुल्या किंवा फणुल्या, चिंचमोर, असे हे 12 खिरींचे प्रकार तुम्हाला आवडले का? हे 12 प्रकार तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.